बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? खूप काही दिलं बाबानं, काही कमी नाही नुकर नाही. भोल्याच्या पायी घरदार भरले गो बाई, हरी नाम घेतो बाई, घरी कमी काही नाही, काही कमी नाही, घरी काय कमी नहीं ठेवले बाबांनी काही नाही कमी ठेवलं. हेलो नमस्कार, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तो दोस्तों कल था कथा का पांचवा दिन की कथा सुनकर बहुत ही आनंद मिला और आज है कथा का छठा दिन। कल है कथा का लास्ट दिन। तो लास्ट दिन की कथा सुबह में 8 बजे से लेकर 11 बजे तक होती है। तो कथा शुरू होने में अभी थोड़ा टाइम है, तब तक हम लोगों के अनुभव सुन लेते हैं। कल है कथा का 7वां दिन, तो भक्त लोगों के अनुभव लेने के लिए मुझे टाइम नहीं मिलेगा, तो आज थोड़ा हम भक्त लोगों के अनुभव सुन लेते हैं। कल तो हम अपने घर जाएंगे, सभी अपने घर जाएंगे बहुत खुश होकर। बाबा ने सबकी झोली भरी हुई होगी। तो मैं जब कथा पंडाल में पहले दिन आती हूँ ना, तो मैं खुशी से रोती हूँ और जाने के समय कथा पंडाल से दूर जाने का मन नहीं होता है। पापा को, अपने पिता को छोड़कर जाने का मन नहीं होता है। और इस बार गुरुजी ने मेरा पत्र उठाया, बाबा ने मेरी मनोकामना पूर्ण की, तो मुझे अभी भोले बाबा की भक्ति और बढ़ानी है और बहुत सारा प्यार मेरे भोले बाबा से मुझे करना है, उनसे और बहुत सारी बातें करनी है। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यम। कुठून आलाय तुम्ही? पुण्यावरून आलोय आम्ही. बरं, रोज कथा ऐकता का? नाही आजच आले, सुट्टी आज तर नाही म्हणजे टीव्हीवर रोज ऐकता काय? रोज टीव्हीला ऐकते. आणि शिवलिंगावर जल चढवता? हो, कसं वाटतंय मस्त. कथा ऐकून, शिवलिंगावर जल चढवून? खूप छान. बरं, बाबांनी काय कृपा केली काय तुमची? केली आमच्यावर केली. बोलू शकता तुमचा अनुभव काय? बाबांनी काय काम केलं तुमचं? माझा अनुभव खूप मोठा आहे. मला बाबाने घर दिले, घर नव्हतं मला. बरं, तुमचं घर नव्हतं तर बाबांनी घर बांधून दिलं. आता रडू नका, तर तुम्ही त्यांना धन्यवाद करण्यासाठी आलात ना? आले. धन्यवाद करा, प्रार्थना करा, त्यांची अजून सेवा वाढवा, त्यांची भक्ती वाढवा. खूप छान तुमचं घर झालं, ऐकून खूप छान वाटलं. यांना पण खूप श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. तुम्ही कुठून आलाय? पुण्याहून आलाय? बरं बरं. रोज शिवलिंगावर जल चढवता, रोज कथा ऐकता? रोज आणि बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? म्हणजे पैसा हे सुख समाधान खूप छान दिलं. माझ्या मुलामध्ये छान प्रगती झाली. सगळीकडून बाबांनी कृपा खूप केली. छान. पहिल्यापेक्षा खूप म्हणजे खूपच छान. तर धन्यवाद करा आता बाबांना. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? पुण्यावरून कात्रज. पुण्याहून आलाय. बर, कितवी कथा आहे तुमची? तिसरी कथा आहे. रोज कथा ऐकता का? हो, ऑनलाईन ऐकते. आणि रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, जाते रोज मंदिरात संध्याकाळी. बर, बाबांनी काय कृपा केली आहे? बाबांनी माझ्या नवऱ्याची तब्येत बहुत म्हणजे खराब होती, बहुत चांगली आहे, चांगली केली. बाबाच्या कृपेने सर्व काही चांगलं झालं. हां. तर धन्यवाद करायला आला तुम्ही? हो, धन्यवाद करायला आले बाबांना. धन्यवाद करा आणि कथाचा आनंद घ्या. पत्र द्यायला सुद्धा आली बाबांना, पत्र द्यायला आली बाबांना. बर बर. हर 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 महादेव. महादेव. तुम्ही कुठून आलाय? आम्ही पुण्याहूनच आलोय. बर बर. पहिल्यांदा आलाय का? नाही, दुसरी वेळेस आहे. दुसऱ्या वेळेला. आमची अजून इच्छा पूर्ण नाही झालेलं. बरं, आता इथं आलाय ना, मग पूर्ण होतीलच. प्रार्थना करा. जेव्हा गुरुजी प्रयत्न श्री शिवाय करतो, मंदिरात नमस्तुभ्यमचा जातो. जाप करतात ना, तेव्हा तुम्ही प्रार्थना करा, मनातली इच्छा पूर्ण होतीये. हर हर महादेव. रोज जल चढवायला जाता ना शिवलिंगावर, तर ते बंद करू नका तुम्ही. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्ते. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? पुण्याहून आले. पुण्याहून आले. पहिली कथा आहे का तुमची? तिसरी कथा आहे आता. तिसरी आहे. हां. बरं. आणि रोज मंदिरात जाता? रोज मंदिरात रोज जातो. कथा ऐकता? रोज कथा ऐकतो. कथा ऐकताना कसं वाटतंय? चांगलं वाटतं. छान वाटतंय. हां, बरं. छान बाबांनी असं काय काम केलं तुम्ही बोलू बाबांनी- शकता? काय नाही, आता लेखाला इकडे यायचं होतं त्यांना, तर तो आणलं. हे सगळं येडेडी वार हे लावलेली आमच्या मुलाचीच आहे. होय का? हां, हां, किरण तानाजी लोणे. हां. तुमच्या मुलाकडून बाबांनी सेवा करून घेतली ना? घेतली ना, म्हणून तेवढंच समाधान आहे. बाकी काही नाही, सगळं हर व्यवस्थित हर आहे. महादेव. श्री श्री शिवाय. तेवढं आता हा एक जरा तिला तुमची काय समस्या असेल? बाळासाठी बाबांना सांगा तेवढं. तिला मुलीला? बाळ नाही मुलीला होय काय? आमच्या. बरं, ती बरं, करते बरं, सगळं बरं. देवाचं. बरं, म्हणजे आता प्रार्थना महादेवाचं. करा ना तुम्ही आता. आज आता जेव्हा करते बाय, आता आल्यापासून मनापासून करते. आता यावेळेस चालता महिना 1.5 महिना तर परवा आली अडचण असं. होय काय? हा, 2 महिन्यानं पाळी आली. बरं, आता इथली तुम्ही जराशी माती घेऊन जावा आणि तिला थांबलं की लगेच असं पोटाला लावा, तिला तुमच्या मुलगीला ना. हां. आणि मुलीला नाही प्रार्थना बा. करा, माती घेऊन जावा आणि मुलीच्या पोटाला लावा. जेव्हा तुमचं मुलीचं गर्भ थांबते तेव्हा लावा. आणि बाबा आता थांबून दे असं म्हणून बोला. थांबून दे. थांबल ह्यावेळी आता नक्की थांबल. वाटलंच होतं थांबवणच म्हणून, पण काय आता इथून गेल्यावर थांबल, या तुम्हाला गुड न्यूज मिळाल. हर हर महादेव.
हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी प्रॉपर नांदेडची आहे. बर बर, कितवी कथा आहे तुमची? माझी 5वी कथा आहे. 5वी कथा आहे. कथा ऐकून कसं वाटतंय? कथा ऐकून नाही, माझ्या बाबांनी मला भरपूर दिलेलं आहे. भरपूर माझ्या दिलेलं मुलाला नोकरीला गेली आहे, सरकारी नोकरी PWD खात्यामध्ये. होय काय? आणि हा, 4 छान, वर्षामध्ये छान. बाबांनी मला घर दे 2 मजली घेऊन. वा, बाबाला भारी. तर धन्यवाद. तुम्ही सेवा पण तसं करत सेवा असाल पण ना? जसं आपण जेवढं आपण मनानं निर्मल मनानं बाबाची भक्ती करतो, पूजा करतो, तर बाबा आपल्या सगळ्या समस्या हरतात. मंदिरात दररोज सेवा करते बाबांची. छान आहे, छान. असं सेवा करत राहा. पुण्यामध्ये, बाबांचा आशीर्वाद कात्रजमध्ये. असंच राहील तुमच्यावरती. हर हर महादेव. नमस्कार. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? पुणे. पुण्याहून आलाय. कितवी कथा आहे तुमची? ही 3री कथा आहे. बर, कथा ऐकून कसं वाटतंय? 1 नंबर. आणि रोज शिवलिंगाला जल चढवायला जाता? रोज कथा ऐकता रोज घरी? कथा घरी ऐकतो. आणि बाबांनी काय कृपा केली, काय अनुभव सांगू शकता काय? बाबांनी खूप नाही ते भरून दिलंय. तर आता मन समाधान आहे. फक्त येतात तीच खूप कृपा आहे. बाबा बोलवतात पंडालात बसायला. तर तुम्ही धन्यवाद करण्यासाठी आलात काय? हो. हर हर महादेव. हाय, नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? पुढे आले आम्ही. कितवी कथा तुमची ही? आता आजची 3री कथा आहे. 3री कथा आहे काय? रोज शिवलिंगावर जल चढवता? हो चढवतो. रोज कथा ऐकता घरी? रोज ऐकतो आहे. तर काय बदल झालेत काय हो, जेव्हा कथा झालेत ऐकायला? ना. हो, हो. तर भरपूर काय बदल. अनुभव तुमचे सांगू शकता थोडक्यात? बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? कृपा केली, सुखी समाधान आनंदाने ठेवले, आमच्या मुलांना चांगलं केले. बाबांनी खूप कृपा केली आमच्या. तर धन्यवाद करण्यासाठी आला का तुम्ही? हा, धन्यवाद धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? अहिल्यानगर. बरं, रोज कथा ऐकता? हो कथा ऐकून कसं वाटते तुम्हाला? खूप छान, खूप समाधान वाटतं. रोज शिवलिंगावर जल चढवता? चढवते, नक्की. बरं, काय अनुभव आहेत का? बाबांनी कशी कृपा केली तुमची? संतुष्ट आहे ना आपण, संतुष्ट आहे तुम्ही? आनंदी आहे का? असंच आनंदी राहा. रोज कथा ऐका. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. कुठून आला तुम्ही? संभाजीनगर. बर, कितवी कथा आहे तुमची? ही माझी 7वी कथा आहे. 7वी. 7वी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता? हा, सकाळी. कसं वाटतं जल चढवून? थोडा फरक पॅरालाइज झालाय मला. पॅरालिसिस पूर्ण त्रास होता का तुम्हाला? आता असं वर राहतो व्हायला लागला. चला, तर बाबांची कृपा झाली, आराम केला तरी जागेवरून तुम्हाला? असं उठत नव्हतं, आता असं वर होतो. चला. फक्त आता एकच राहिलं पाहिजे, थोडी कणी संध्याकाळी अशी गणगण होती डोक्यामध्ये, चक्कर आल्यासारखं. तर आता जेव्हा बाबा 5 वेळा श्री शिवाय नमस्कुभम म्हणतात ना, तेव्हा तुम्ही प्रार्थना करा हा. आणि बोला तुमची काय समस्या आणि असेल. याची गोळी अर्धी घ्या. चक्करची गोळी डॉक्टरांनी दिलेली अर्धीच घ्यायची, कंटिन्यू नाही घ्यायची, 2-3 दिवस आड घ्यायची. हा, अर्धी गोळी फक्त. होय का? हा. चला, तर आता आराम केलाय ना पहिलेपेक्षा? आता बाबाने आराम केलाय हा, ना? आराम आहे. तर बाबांना धन्यवाद बोला. हर 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 महादेव. महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. महादेव. कुठून आला तुम्ही? आम्ही राऊरी आयल्यानगर. बर, कितवी कथा तुमची? आमची आता पहिली शेवर का पहिलीच म्हणजे आहे. टीव्हीवर आम्ही 9-10 कथा ऐकल्यात आतापर्यंत, पण आज इथे पहिले दिवस आहे आणि चांगलं वाटतं एकदम कथा आल्यानंतर. ऐकून आनंद मिळतोय भरपूर आनंद मिळालाय. आणि शिवलिंगावर जल चढवता का? शिवलिंगाचा दररोज जातो मी, रामलिंगला दर्शन करतो, आंघोळ करतो तिकडंच आणि येतोय दररोज आल्यापासून. बर, बाबांनी अशी काय कृपा केली बाबांची आहे? कृपा भरपूर आहे, चांगलं आहे सगळं. चांगलं. जेव्हापासून बाबांचं करायला तेव्हापासून सगळं चांगलं सगळं व्हायला चांगलं लागलं व्हायला लागलंय. आयुष्याबद्दल. हो. हर 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 महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्ते. हर हर महादेव. महादेव. कुठून आला तुम्ही? पुण्यावरून आले. तुला कितवी कथा आहे तुमची? ही 4थी. चौथी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो, घरापाशी समोरच मंदिर आहे. बर, बाबा समोरच आहेत हो, घरासमोर. एकदम समोर आहेत. आणि रोज कथा ऐकता? हो, रोज कथा ऐकतो. कथा ऐकून आनंद मिळतो का तुम्हाला? खूप खूप समाधान आनंद सगळंच देतो. तर जेव्हापासून तुम्ही महादेवांचं करायला लागले, शिवलिंगावर जल चढवायले, कथा ऐकायले, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात काय बदल झालेत? बाबांनी काय कृपा केली आहे? पहिली गोष्ट तर कथा ऐकल्यापासून भावाला नोकरी दिली रेल्वेत, स्वतःचं पुण्यात घर दिलं, आईला GBS पासनं वाचवली, ती 15 दिवसात चालायला लागली. आणि आत्ताचा लेटेस्ट सांगायचं झालं तर माझ्या मिस्टरांचा मागच्या महिन्यात मांजा धाग्याने गळा कापला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं हे वाचणार नाही, पण 4 दिवसात ते घरी परत आले आणि व्यवस्थित ठणठणी. ते 6 महिने आराम करायला सांगितला होता, पण 1.5-2 महिन्यातच ते ओके झाले. बाबाची एवढी मोठी कृपा झाली की त्यांनी माझं सौभाग्य माझ्या पदरात दिलं. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. तर तुम्ही कुठून आलाय? पुण्याहूनच आलाय. रोज कथा ऐकता? रोज कथा कथा ऐकल्यापासून, शिवलिंगावर जल चढवल्यापासून काय बदल झालेत? माझ्यात खूप बदल झालाय. बाबांनी काय कृपा मी केली? 35 वर्ष झाली सोमवार करते. पशुपतिव्रत? 35 वर्ष झाले. 35 वर्ष झाले. महादेवाला पाणी पण घालते. मग बाबांची खूप कृपा हा, असेल खूप कृपा आहे. तुमच्यावरती. सगळ्या मुलांचे लग्न झाले, मुलं झाले. मुलाला मुलगा झाला, पण मुलाच्या मुलाला जरा प्रॉब्लेम होता.
खूप प्रॉब्लेम होता. मग मी सोमेश्वरला पाणी वाहून सोनोग्राफीच्या टायमिंगला तिला पाजायला दिले, तर सगळं व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं. बाबांनी हा, आराम केला बाबांनी का? कृपा केली माझ्यावर. चला बाबांना धन्यवाद बोला. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? आम्ही चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्हा. बर, कितवी कथा तुमची ही? तिसरी कथा आहे. हो रोज शिवलिंगावर जल चढवता, रोज महापुराण ऐकता. हो रोज बरं, जेव्हापासून महापुराण ऐकायला तेव्हापासून तुमच्या आयुष्यात काय बदल घडले? तब्येत ठीक राहते ना. हे घुटणे वगैरे दुखायचे पहिले, हा, तर हा. आता कमी वाटत आहे. नको कमी वाटायला लागले आता आराम आहे ना? हो आराम वाटत. हर हर महादेव. बाबांना धन्यवाद करा. धन्यवाद भोले बाबाचे धन्यवाद आहे. शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? पुण्याहून. पुण्याहून आला. कितवी कथा तुमची? ही 5वी कथा आहे. 5वी कथा आहे. रोज हो. शिवलिंगावर जल चढवता हो, का? रोज रोज कथा रोज, ऐकता? सकाळी सकाळी रोज. तर बाबांनी काय सोमवारी बाबांनी खूप फरक दिलेला आहे. फरक दिलेला आहे? तर हो, तुमची हो. काय समस्या होती सांगू म्हणजे शकता? ही सगळी मुलीसाठी वरती सगळं कल्याण चाललं. झालं का मुलीचं हो, कल्याण? हो. तर बाबांना धन्यवाद बोला. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? आम्ही मेकरवरून होय काय? बरं, पहिल्यांदा आला का कथा ऐकायला? दुसरी कथा आहे. दुसरी कथा आहे. हा. रोज शिवलिंगावर जल चढवता? रोज विनायक प्रत्येक कथा ऐकते मी घरी टूर बसून. प्रत्येक कथा ऐकता. हा. बरं, बाबांनी काय कृपा केली? बस सगळी कृपा आहे बाबाची. कृपा काय तर समस्या होते ते बाबांनी हे केले, असं काय तर अनुभव आहे तुमचा? असा अनुभव आहे पण एकदम नाही सांगू शकत. असा एकदम करेक्ट नाही झाला अजून. बरं बरं, ठीक आहे. तर आता इथं सांगू प्रार्थना बाबाची. हा? प्रार्थना अजून करायचं झालं नाही मला होईल. ती इच्छा पूर्ण झाली की सांगितलं. आता इथंपर्यंत पोहोचलाय म्हटल्यावर तुमची प्रार्थना ऐकल बाबा, आमच्या पूर्ण बाकी होईल. सगळे व्यवस्थित आहे पण एक इच्छा राहिली ती पूर्ण झाली. बरं, आता मनापासून प्रार्थना करा तुम्ही. हा. हर हर महादेव. महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर कुठून आला तुम्ही? आम्ही आलो यवतमाळ जिल्हा सातीफळ. पहिल्यांदा आलाय काय? का ह्याच्या पहिला पण कथा ऐकलाय तुम्ही? आता 3 ऐकल्या. तिसरी ऐकली? तिसरी हे ऐकली? तिसरी वय. एक ऐकली अकोल्याची, एक ऐकली अमरावतीची आणि हे वय तिसरी. बरं बरं. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो रोज. रोज शिव महापुराण ऐकता? हो रोज. आणि बाबांनी काय कृपा केली तुमच्यावरती? बाबानं लय खूप काही दिलं बाबानं. काही कमी नाही नुकर नाही. भोल्याच्या पायी घरदार भरले ग बाई, हरी नाम घेतो बाई, घरी कमी काही नाही. काही कमी नाही घरी. काय कमी नाही ठेवले बाबांनी काही घरी? नाही कमी ठेवलं. तर तुम्ही सगळी तशी जोडी भरली सेवा बाबानं. भक्ती पण करत असाल ना? सेवा त्याचा भक्ती आशीर्वाद खूप- आहे तो. खूप सगळी सेवा. तर अशी सेवा करत राहा. बाबा अशीच कृपा करत बरं, राहतील बरं. तुमच्यावरती. अशी सेवा करत राहील. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुम्ही कुठून आलाय? भुसावळून आले. भुसावळ. पहिली कथा आहे का तुमची? नाही, तिसरी कथा. तिसरी कथा आहे. एक ब्रांडपूरला केली, एक जळगावला केली आणि हे तिसरी कथा. तर बाबांनी काय कृपा केली आहे? काय अनुभव सांगू शकता? हो, बाबांना भरपूर भंडार भरला माझा. भंडार हा, भरून भरला. दिले. हो, मुलाचं पण चांगलं आहे, सगळ्यांचं चांगलं आहे. रोज मंदिरात जातो, पाणी चढवतो, ते पाणी अर्पण करतो. खूप शांती दिली. खूप आनंद मिळतोय हा, आणि आनंद मिळतो. शरीर स्वस्थ राहते. स्वस्त राहत. तर बाबांना धन्यवाद करा. त्यांचा धन्यवाद. आशीर्वाद आहे. हर हर महादेव. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते देवाचे पान, पान, आवडते देवाचे पान. श्री शिवाय नमस्तुभ्यम. कुठून आलाय तुम्ही? आम्ही उमरगाव आलो. उमरगावहून आलाय? उमरगाव तालुका उमरगाच हा. आहे, डिस्ट्रिक्ट धाराशिव आहे. बरं, आणि कितवी कथा आहे तुमची? मी हे पहिलीच आहे. पहिल्यांदाच मला आलाय? अनुभव म्हणजे कसं आहे, माझी पत्नी आजारी होती. तर गेल्या एक जानेवारीपासून ते कालच्या म्हणजे फेब्रुवारीच्या 19-20 तारखेपर्यंत मला 20 तारखेला डिस्चार्ज मिळाला. त्याच्या आधी मला माहीत नव्हतं की असं काय करावं लागतं. माझ्या एक मित्राच्या मुलाने मला सांगितला अनुभव त्याचा आणि त्याच्याजवळ तो रुद्राक्ष दिला मला. हां. एक 10 तारखेला, फेब्रुवारीच्या 10 तारखेला दिला. मग ते 10 तारखे मी 8च दिवस ते रुद्राक्षाच्या जल शिवलिंगावर चढवून परत माझ्या पत्नीला दिलं, माझ्या अंगावर टाकलं. बेलपत्र घेतले शिवलिंगावरचे, बेलपत्र डोक्यावरती ठेवलं. पत्नीला माझ्या डायलिसिस वगैरे होता, ते सगळं बंद झालं. हार्टचं प्रॉब्लेम होता, हार्टचं पंपिंग होती फक्त 10. तर ते 10 पंपिंगचं माझं आता व्यवस्थित आहे. 8च दिवस हे केलं आणि डिस्चार्ज करून 20 तारखेला घरी घेऊन गेले. आता सध्या घरी आहे. तर खूप मोठी कृपा झाली बाबांची तुमच्यावर. हो हो. तर बाबांना धन्यवाद बोला. धन्यवाद बाबांना. पण मला बाबांना बोलायचं होतं, मला वेळ मिळाला. काल पण मी इथल्या संयोजकाला बोलायचा माझा प्रयत्न होता,
ते बाउन्सर मला भेटू दिले नाही आज संध्याकाळी पण येतील त्यांनी प्रकाश दादा संध्याकाळी रोज एक राऊंड मारायला त्यांनी संध्याकाळी येतात. मी त्यांना तर बोलतो तुम्ही भेटा आणि आणि मी बाबांना पण माझं अनुभव सांगायचा आहे बोलायचं पण. ठीक आहे आणि महादेवांना पण प्रार्थना करा त्यांना पण धन्यवाद बोला. हर हर महादेव आणि रोज शिवलिंगावर जल चढवत राहा रोज कथा ऐकत राहा तर बाबा अशीच आणि कृपा माझी पत्नी करतील. स्वतः करते. करतात ना हा, स्वतः तर महादेवानेच त्यांना वाचवले. हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यातून आलोय मांजरीगाव तिथून आलोय आम्हाला 2 तास लागतात तिथे यायला. बरं आणि कितवी कथा ही पहिल्यांदा आलाय का? आम्ही पहिल्यांदाच आलोय. बरं, रोज शिवलिंगावर जल चढवता? हो हो रोज त्यांच्यामुळे कथा आता- ऐकता? हा, रोज चढवतो आता आणि कथा त्यांच्या- ऐकून कसं वाटते तुम्हाला? कथा ऐकून आणि खूप छान वाटतं एकदम मनाला खूप प्रसन्न वाटतं. जेव्हापासून तुम्ही शिवलिंगावर जल चढवाले कथा ऐकाले तेव्हापासून आयुष्यात खूप- काय बदल हो, झाले? भरपूर बदल झालेले आहेत आता घरामध्ये वगैरे थोडक्यात छान वाटतं. तुम्ही सगळे तुमचे अनुभव सांगू लागू शकता? म्हणजे पाणी वगैरे घालायला व्यवस्थित आपण सुरू केलं की सगळे चालू झाले. सगळेजण हा. मंदिरात जाऊन शिवलिंगावर हो, जल चढवाले बरोबर. तरी मोठी कृपा झाली हो तेच तर तुमच्यावर. मोठी कृपा आहे. आपण सुरुवात केली त्यांनी म्हणतात ना आपण स्वतः सुरुवात करा बाकीचे सगळे आपोआप येतात. चला, छान छान हर 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 महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. कुठून आला तुम्ही? मी पाडळीवरून. होय काय कितवी कथा तुमची? माझी ही यांची दुसरी कथा आहे. दुसरी कथा आहे का? आणि हा रोज शिवलिंगावर जल चढवता? हो. रोज कथा ऐकता? हो कथा ऐकून कसं वाटतंय? छान वाटतं. आणि बाबांनी काय कृपा केली? काय समस्या होती तुमची? बाबांनी हे केले? अहो बाबांनी आहे ना मला आत्तापर्यंत मी आहे तर बाबांमुळेच आहे. आत्तापर्यंत मी जिवंत आहे ना बाबांमुळं. बाबांचं माझ्यावर पलपल माझ्यावर सगळं आठवण आहे. बाबा सगळं माझ्यावर तर तुम्हाला काय त्रास होता मला काय? मी 5 परस एरीमध्ये फुल भरलेले एरीत पडले होते. फुल पाण्याने पूर्ण भरली होती आणि कोणीच नव्हतं. माझी छोटी छोटी मुलं असं पाहत होती त्यांना वाटलं आई पावती. त्यांनी कोणाला जाऊन सांगितलं नाही. ती माझ्या बघत बसले त्यांना वाटतं आई पावती. आणि मला असं वाटायचं की माझा दीर्घ पलीकडे गुरांचा खायला कापत होता. मला असं वाटतं नाही तिकडे जाऊन सांगा. मी यायची वरती आणि परत अरे, जायची. होय, आणि पाण्यात पडला तुम्ही. हा. नंतर मला बाबांनी प्रत्यक्ष येऊन बाबांनी काढलं. वाचवलं का तुम्हाला? हो. आणि खूप वेळा वाचवलं बाबांनी मला खूप वेळा. तुम्ही तशी भक्ती पण करत असाल? हो. आणि पहिल्यापासूनच करते. आता यांची ऐकल्यापासून मी रोज जाते. पहिली प्रत्येक सोमवारी जात होते आणि आमचं 2-4 किलोमीटर गावात जावं लागतं पायी मला पण रोज. तर चला बाबाने तुम्हाला पुनर्जन्म दिल्यासारखा. खूप वेळा दिला. हर हर महादेव. बाबांची सेवा करत राहा तुम्ही. शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. महादेव. कुठून आला तुम्ही? मी नेवाशावरून आले. बरं आणि कथा रोज ऐकता? कथा माझा दुसरा पांडाल्या दुसरा पंडाला आहे का? आणि म्हणजे माझी मुलगी तिला तिच्या पोटात बाळ होतं तर ते डॉक्टरांनी सांगितलं की तिला नाक म्हणजे आहे पण छोटं आहे नाक म्हणजे असं बाळाचं. बाळाचं नाक छोटं आहे. तर मग मी महादेवाला प्रार्थना केली की 5 खेट्या मारेल मी तर तेव्हा तुम्ही व्यवस्थित होऊ द्या. तर महादेवांनी माझं म्हणजे ऐकलं आणि मुलगी एकदम व्यवस्थित जन्मली. व्यवस्थित झाली. आणि मुलीला पण म्हणजे असं इतकी छान जन्मली म्हणजे हे आम्हाला हेच करू शकत नाही आम्ही असं तर महादेवाच्या कृपेने. हो तर महादेवांच्या कृपेने हा. तुमचं म्हणजे तुमच्या मुलीचं बाळ हा, छान जन्म आणि झाला. मुलीचं तुमचा पण मग त्याच्यानंतर क्रिटिकल सांगितलं होतं म्हणे डॉक्टरांनी. तर मग आम्ही काय केलं मग महादेवाला प्रार्थना केली. बाबांना म्हटलं काहीच नाही एकदम नॉर्मल सगळं होऊ द्या. तर बाबांनी माझं ऐकलं आणि सगळं व्यवस्थित केलं. बाबांची कृपा झाली हा, तुमची. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? नेवासा. बरं, रोज कथा ऐकता? जिल्हा अहिल्यानगर. कितवी कथा आहे तुमची? आमची ही 6वं पंडाले. 6वं पंडाल आहे का? रोज शिवलिंगावर जल चढवता? नाही माझा भैया चढवतो. तुम्ही का नाही चढवत? मी घरात करते. घरात करता हो. का? बरं. आणि बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? बाबांनी इतकी कृपा केली म्हणजे जेव्हापासून करते ना माळ जपते वगैरे घरामध्ये हा. तर तेव्हापासून माझा प्लॉट झाले. परत अजून आम्हाला म्हणजे असं सर्व व्यवस्थित आहे माझं. सगळं छान हो, केलं बाबांनी. हो, सगळं. धन्यवाद करण्यासाठी आला तुम्ही? हो धन्यवाद करण्यासाठी आलं. आणि एक प्रचिती आली मला म्हणजे नाही का असं श्रावण महिन्यातलं आहे ना शिवलिंग असं बनवतं. पार्थिव शिवलिंग बनवलं. हां त्यावेळेस काय झालं असं म्हणजे जेव्हा मी माझ्या मिस्टरांनी ती पिंड बनवली ना आणि पूजा वगैरे अशी केली ना तर त्याच्यात फोटोमध्ये एकदम असा हे आला त्याच्यात प्रकाश आला. होय का? हो आहे की फोटो माझ्याकडे. बर बर. छान म्हणजे छान कृपा झाली तुमची. सर्व व्यवस्थित कृपा झाली आमची. तुम्ही तशी सेवा भक्ती पण करत असाल ना तुम्ही? हो हो करतो छान. रोजची कथा ऐकते मी रोज. ऐका ना, तर अशी सेवा करत राहा घरात पण बाबांची. रोज असता चॅनलवर कथा ऐकते मी. तर बाबांना धन्यवाद बोला. हो बाबांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हर हर हो, महादेव. हर हर महादेव.
श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. हर महादेव. कुठून आला तुम्ही? नगर. नगरहून आलाय. पहिली कथा आहे का तुमची? माझी 8वी कथा आहे. 8वी कथा आहे. हा. खूप कृपा झाली असेल बाबांची. लई भरभरून झाली. आणि रोज शिवलिंगावर जल चढवता? हो रोज कथा ऐकता? रोज रोज कथा ऐकताना कसं वाटतंय? एकदम छान. छान वाटतंय. बाबांनी काय कृपा केली थोडक्यात सांगू शकता? म्हणजे तुम्हाला काय त्रास होता बाबांनी? बाबांनी मला एकच रूम होती, मी एकाच रूम मध्ये आम्ही 5 जण राहायचो, माझी मुलं मी. तर मग आम्हाला बाबांनी घर दिलं. ही लय मोठी कृपा केली माझ्यावर. होय का? तर धन्यवाद करायला आला तुम्ही. हा, धन्यवाद. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्ते. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? नगरहून आले. नगरहून पहिल्यांदा आला का? नाही, ही माझी 12वी कथा आहे. 12वी कथा आहे. हो 12वी कथा आहे. बाबांनी माझ्यावर खूप कृपा केली. कृपा केली. मला दुखण्यातून उठवलं. म्हणजे शरीरात कॅन्सर झालेलं असताना मी आता निरोगी रोगमुक्त झालेली आहे. काय मग माझी खूप मोठी तब्येत कृपा झाली एकदम खूप तुमच्यावर. चांगली आहे आणि खूप मोठी बाबांनी कृपा केली. त्याच्यावर अजून एक कृपा केली. एक घर होतं, एक घराचं पुन्हा मला दुसरं घर मिळालं आणि मी खूप खुश आहे. आणि ही माझी 12वी कथा आहे. कारण एवढ्या मोठ्या रोगातून तुम्हाला एवढ्या मोठ्या कॅन्सरमधून ह्याच्यातून मला वाचायचं बाहेर काढलं. हीच खूप कोटी कोटी प्रणाम केले तरी ते कारण कमी आहे. कॅन्सरमधून वाचायचं म्हणजे खूप मुश्किल असते. हो. तर बाबांनी कृपा केली. त्यांची सेवा करा तुम्ही, भक्ती वाढवा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? नगरवरून. नगरहून आलाय. रोज कथा ऐकता? हो रोज कथा शिवलिंगावर ऐकतो, जल रोज चढवता? मंदिरात जातो. कसं बाबांनी वाटतंय कथा खूप ऐकून? हे केलं, चांगलं केलं बाबांनी. खूप कृपा आहे. सुनेला तर- पण बाळ झालं, मुलीला पण बाळ झालं. सुनेला हो सून आहे का तुम्हाला? खूप छान. म्हणजे बाबांनी इतकं सुख दिलंय ना, म्हणून आम्ही धन्यवाद देण्यासाठी आलो. करण्यासाठी आला. चला हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. महादेव. कुठून आला तुम्ही? केडगावानं आले. कितवी कथा तुमची? तिसरी कथा आहे. तिसरी कथा आहे काय? बाबांनी काय कृपा बाबांनी केली? माझ्या वाचवलंय मला. बाबांनी मागच्या कथेत नस तुटली होती डोक्याची डोक्याची नस तुटली होती? नाकाची नस तुटली, बीपी वाढा होता. ते बाबामुळे जगली मी. होय काय? तर बाबांनी वाचवलं बाबांनी तुम्हाला. रोज आहे मंदिरात. मी एकही दिवस खडा करीत आहे. रोजचं महादेवाच्या मंदिरात आहे. रोज पूजा करीत आहे मी. तर अशी सेवा करता, भक्ती करता म्हणून तुम्हाला वाचवलं म्हणूनच महादेवानी. वाचवलंय बाबांनी. नाही तर वाचले नसते ना. आता येऊन देत नव्हते म्हणले मागच्या कथेला. तसं झालंय म्हणलं बाबांनी वाचवले मला जायचं. तर बाबांना धन्यवाद बोला, सेवा करा, भक्ती वाढवा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. करमाळाहून आलाय? बर बर. कितवी कथा तुमची? पहिलीच आहे. बरं. रोज शिवलिंगावर जल चढवता? रोज कथा ऐकता? रोज नाही, पहिलीच आहे. नाही म्हणजे घरी ऐकता का कथा? घरी. बाबांनी काय कृपा केली? बोलणार का? काय कृपा केली? काय नाही, देवाची पूजा आहे, चांगलं छान आहे. छान आहे, सगळं समाधान आहे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. कुठून आला तुम्ही? जळगाववरनं आलोय. जळगाव भुसावळ. होय काय? बर. पहिली कथा आहे काय? नाही, माझी ही तिसरी कथा आहे. तिसरी कथा आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता? हो दररोज चढवतो. रोज पुराण ऐकता? शिव महापुराण? शिवमापुराण दररोज 1 ते 4, 2 ते 5 दररोज आहे. कसं वाटतंय कथा ऐकून? एकदम व्यवस्थित वाटते. आजपर्यंत मी अशी कथा कुठं बघितली पण नाहीये आणि कधी बघणार पण नाहीये. एकदम व्यवस्थित सोय आहे. इथं पंडालमध्ये बसायची जागा सुद्धा आहे आणि तिथं जेवणाची व्यवस्थित सोय सुद्धा केलेली आहे. जेवणाची व्यवस्थित तिथं प्रसाद दादांनी खूप छान व्यवस्था केली आहे म्हणून तुम्ही त्यांना धन्यवाद करू शकता. हो धन्यवाद. धन्यवाद. आणि बाबांनी काय कृपा केली महादेवानी तुमच्यावर? काय अनुभव तुम्ही शेअर करणार? 10वीमध्ये मी खूप कच्चा होतो अभ्यासामध्ये. त्यामध्ये मी दररोज बेराच्या पानाला चहद लावून ते महादेवाला चिटकवत होतो. त्यामुळे मला बुद्धीचा प्रकाश पडला आणि बुद्धीला योग मिळाला. त्यामुळे वाटचाल ही नवीन मिळाली आणि अभ्यासात प्रगती झाली. जवळजवळ 9वीमध्ये मला 52% होते, तर 52%वरून 75%वरती आलो. एवढा फरक पडलेला आहे माझ्या बुद्धीवर. तर तुम्ही शिवलिंगाला बेलपत्रीला मध लावून चिकटवलं तुमची जेव्हा एग्जाम होती तेव्हा. तो दोस्तों अभी प्रसाद का टाइम हो गया है, तो अभी प्रसाद पा लेते हैं. उसके बाद अपनी जगह पर बैठकर हम शिव महापुराण का आनंद लेंगे. ये प्रसादालय की लाइन है, तो लाइन से हमें जाना है, प्रसाद पाना है, उसके बाद अपनी जगह पर बैठकर शिव महापुराण कथा का आनंद लेना है. जय भोलेनाथ. तो दोस्तों आज प्रसाद में बना है बूंदी, आलू बैंगन की सब्जी, प्लेन राइस और दाल.
जिनको मेरे शंकर भगवान ने कथा सुनने वाली बोलने की जय श्री दोस्तों कथा पंडाल में जो आनंद मिलता है ना वो कहाँ पर भी नहीं मिल सकता। हर हर महादेव। मुझे तो यहाँ पर बहुत ही सुकून मिलता है, बहुत खुश रहती हूँ मैं यहाँ पर। और कल है कथा का लास्ट दिन, 7वां दिन, तो यहाँ से जाने का मन ही नहीं हो रहा है। बाबा को छोड़कर जाने का मन ही नहीं हो रहा है। फिर भी बाबा को हम अपने हृदय में लेकर घर जाएंगे। हमेशा बाबा हमारे साथ रहेंगे, तो बहुत सारी यादें हमारे साथ रहेगी। हर हर महादेव। दोस्तों आज का वीडियो आपको कैसा लगा जरूर कमेंट करना। सब्सक्राइब करके सपोर्ट कर देना। तब तक के लिए हर हर महादेव।